दोन लोकल गाड्या एकमेकांच्या जवळ न जातात आणि तुम्हाला माहिती आहे की ठराविक वेळेस पीक आवरमध्ये लोकल गाड्या जवळ न जात असल्या तरी लोक मोठ्या प्रमाणावर लटकलेले असतात. प्रवासी त्यांना त्यांचा वेळ महत्त्व असतो, ऐकत नाही. आणि रेल्वेला जसं मेट्रोला दरवाजा असतो तसा दरवाजा नसल्यामुळं ते बरेचसे प्रवासी लटकले आणि ते घासले गेले. सकाळी घटना मुंबईमध्ये घडली, त्याच्यामध्ये मी प्रश्न विचारलेला होता, परंतु तुम्हाला सगळ्यांना माहिती की सकाळी 9 वाजल्यापासून मी इथं मीटिंगमध्ये होतो. मी आतमध्ये जाऊन माहिती घेतली. अजूनही नक्की मृतांचा आकडा हा जो आता तुम्ही डिक्लेअर केलेला आहे तो आकडा तोच राहील का त्याबद्दल अजून खात्री नाही आहे. कारण जखमीची संख्या पण आहे. मध्य रेल्वेवरील मुंब्रा स्थानकाजवळ आज सकाळी 9 वाजता 9:30 वाजताची गोष्ट आहे ती, भयंकर रेल्वे दुर्घटना घडली. दोन लोकल गाड्या एकमेकांच्या जवळ न जातात आणि तुम्हाला माहिती आहे की ठराविक वेळेस पीक आवरमध्ये लोकल गाड्या जवळ न जात असल्या तरी लोक मोठ्या प्रमाणावर लटकलेले असतात. प्रवासी त्यांना त्यांचा वेळ महत्त्व असतो, ऐकत नाही. आणि रेल्वेला जसं मेट्रोला दरवाजा असतो तसा दरवाजा नसल्यामुळं ते बरेचसे प्रवासी लटकले आणि ते घासले गेले. त्यामुळं 8 प्रवासी रेल्वे ट्रॅकवरच तिथं पडले. आणि या घटनेमध्ये सुरुवातीचा पहिला आकडा आला, त्याच्यामध्ये 6 प्रवासी दुर्दैवाने त्यांचा मृत्यू त्याच्यामध्ये झाला आणि 2 प्रवाशांच्यावर तातडीनं उपचार रुग्णालयामध्ये सुरू आहे. त्याच्यामध्ये हा अपघात जेव्हा झाला तेव्हा सुरुवातीला पुष्पक एक्सप्रेसमधून प्रवासी खाली पडल्याची माहिती सांगण्यात येत होती. मात्र अर्थार्थी पुष्पक एक्सप्रेसचा काहीही संबंध नसल्याची माहिती मध्य रेल्वेचे माहिती अधिकारी स्वप्नील नीला यांनी त्या बाबतीमध्ये दिली. आणि मग लोकलमधून प्रवासी फूट ओव्हरवरून प्रवास करत होते. एका ट्रॅकवरून CMSकडनं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल लोकल जात होती आणि दुसऱ्या ट्रॅकवरून कसाराच्या दिशेने लोकल जात होती. आणि यावेळी ह्या दोन्ही लोकलमधील दरवाजावरील प्रवाशांची बॅग एकमेकांना घासली गेली आणि सकाळी 9:30ला ही घटना घडली. घटना घडल्यानंतर साधारण 9:50पर्यंत ते जखमी असणाऱ्यांना इथं ॲम्ब्युलन्स दाखल करून तिकडं दवाखान्यामध्ये उपचार करण्याच्या करता न्यावं लागलं. मुंब्रा आणि दिवा हा जो काही परिसर आहे त्या दरम्यान ही घटना घडली. आणि अप आणि डाऊन दरम्यानच्या लोकल दरम्यान फूट ओव्हरब्रिजवरून प्रवास हे लोक करत होते अशी साधारण माहिती आहे. आणि 8 प्रवासी खाली पडलेले होते. परंतु आता अजूनपर्यंत त्यांनी सांगितलं की अजून 4 जणांचा उपचार त्याच्यामध्ये चाललेला आहे, प्रयत्न चालू आहे. खरं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मुंबईची अतिशय मोठ्या प्रमाणावर लोकांना जायला लागणारी एक महत्त्वाची यंत्रणा म्हणजे लोकल आहे. आणि त्या लोकलमध्ये एवढी मोठ्या प्रमाणावर गर्दी असते, खरं तर रेल्वे मंत्रालय नेहमी त्यामध्ये नवीन गोष्टी करतात. आताही मधल्या काळामध्ये ब्रिटिशांच्या काळातले जे ब्रिज होते ते ब्रिज खराब झाल्यामुळे ते ब्रिज आपण काढले आणि तिथं नवीन ब्रिजचं काम सुरू केलं. तुम्हाला मध्ये आठवत असेल, एकीकडं सायन्सच्या कुठंतरी 2-3 ठिकाणी मध्ये घटना घडलेल्या होत्या आणि त्याच्यातनं पण काही लोकांच्यावर त्यांना स्वतःच्या जीवाला गमवावं लागलं. अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर खरं सातत्याने मागणी होती की बाबा तुम्ही ह्याचं सगळं ऑडिट करून घ्या आणि नक्की काय ह्याच्यातनं मार्ग काढता येईल. आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर ही घटना दुर्दैवी आहे. त्याच्यामध्ये मी आता म्हणजे मुख्यमंत्री तर रेल्वे मंत्रालयाशी 100% बोलले असतील. मी पण वैष्णवी साहेबांशी संपर्क साधणार आहे, कारण तुमच्याशी बोलून गेल्यानंतर माझे विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये एक बैठक आहे, तिथनंच मी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि ह्याच्यामध्ये तातडीनं काय नक्की उपाययोजना केल्यानंतर आपल्या मुंबईकरांचा किंवा लोकलमधला प्रवास करणाऱ्या नागरिकांचा
हा जीव सुरक्षित राहील अशा पद्धतीनं ती पावलं ही निश्चितपणे चलावीच लागणार आहे. आता त्याच्यातनं एक दुसरी गोष्ट अशी आहे की लोकललाच दरवाजे करायचे, पण लोकलला दरवाजे केले तर ते कितपत मान्य होईल, कारण तुम्हालाही माहिती आहे लोकल अशी येते, थांबत असतानाच प्रवासी उतरतात आणि लगेच बाहेरचे प्रवासी आतमध्ये त्या बाबतीमध्ये चढतात. असं मी पण ज्यावेळेस लोकलनी कधी काही प्रवास करायची संधी आता नाही, ज्यावेळेस मी राजकीय जीवनात माझा संबंध नव्हता त्यावेळेस नागरिक म्हणून करत होतो, तेव्हा ते तशाच प्रकारचा अनुभव सगळ्यांनाच येतो. आत्ताही नागरिकांना तोच अनुभव होतो. पण ही गोष्ट, ही झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, मला वेदना देणारे. मी ते त्यांचं दुःख